नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे आपल्या चॅलेंजचा डे 9. सो आजची आपली रेसिपी आहे सोयाबीन पुलाव आणि खूप छान आणि हेल्दी रेसिपी होणार आहे. सो ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे सगळं साहित्य मी इथे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. इथे मी 1 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. तो आपल्याला छान धुवून घ्यायचा आहे आणि त्याला तुम्ही 15 ते 20 मिनटं भिजवू शकतात, पण मी भिजवत नाही. सो धुतल्यानंतर डायरेक्ट यूज करत असते. सो इथे तेल छान गरम झालं की त्याच्यात आपल्याला जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे. ते छान तडतडू द्यायचं. जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यात आपल्याला कांदा बारीक चिरून घालायचा आहे किंवा लांबी स्लाइसही घालू शकतात. ते छान गोल्डन ब्राऊन झाले की त्याच्यात आपल्याला टोमॅटो घालायचे. टोमॅटो सॉफ्ट झाले की मग त्याच्यात आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे, जसे की सोयाबीन, बटाटा, काजू. त्याच्यानंतर हे सगळं छान, आणि मी इथे गाजरही टाकलेलं आहे, हे छान फ्राय करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची. पुन्हा आपल्याला थोडा वेळ एक 2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचं अद्रक लसूणची पेस्ट घातल्यानंतर. मग त्याच्यानंतर आपण घरातले मसाले ॲड करणार आहोत. सो इथे मी हळद, लाल मिरची आणि घरातला काळा मसाला यूज केलेला आहे. तुम्ही बिर्याणी मसालाही यूज करू शकता. सो हे सगळं मिक्स करायचं. त्याच्यानंतर आपण जे तांदूळ भिजत घातलेले होते ते याच्यात घालायचे आहे. मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस आणि मग पाणी घालून छान त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, भरपूर कोथिंबीर घालायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि 3 शिट्टी होईपर्यंत आपल्याला ठेवायचे. आणि छानपणे आपला असा टेस्टी आणि हेल्दी सोयाबीन पुलाव इथे रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन हेल्दी व्हिडिओसोबत. बाय.